नमस्कार मित्रांनो, आज मैदान झालं हिंद केसरी आदतचं. त्या मैदानात सगळ्यांचा लाडका बैल पळाला. आज सगळ्यांनी बघितलं काय बैल पळत होता, परंतु तोंडाला जरा गाडीला आपल्या बकासूरनं तासात ओढलं. त्या बैलानं रोमननं आतमध्ये धावलं बकासूरला आणि गाडीचा आज पराभव झाला. नक्कीच त्या मैदानात असं का होते, कारण की तुम्ही बघितलं बकासूरच्याच गटात तो एक बैल पुढे गाडी निष्ठून खाली पडला. खूप वाईट वाटलं बरं का. ते मैदानात खडी एवढे आहे ना, काय बोलायला नको, कारण की बैलांचा तोंडाला गेले की बैल काय तिथं अपघात होतो. नक्की त्या करा काहीतरी तिथं नियोजन करायला पाहिजे, कारण की चांगले चांगले बैल त्या मैदानात आलेले आहेत. आणि सगळ्यांचा लाडका बैल आज बकासूर. नक्कीच आज बकासूर कोणासोबत पळाला? आज बकासूर पळाला रोमनसोबत. एक आदत वासरू, त्या वासराला घेऊन बकासूर पळाला. संबंध महाराष्ट्राचं लक्ष होतं आज की आज बकासूर सुट्टा निकाल काढेल, निकाल गट सुट्टाच घेईल. परंतु तुम्ही बघितलं नियोजन चांगलं परफेक्ट झालेलं आणि थोडक्यात गाडीनं मारच खाल्ला. म्हणजे तासात गाडी पलटी झाली आणि खूप अत्यंत वाईट वाटते, कारण की आज बकासूर फॅन्सला काल निराशा होते, परंतु आज सगळ्यांना असं वाटत होतं की बकासूर काहीतरी कमाल करेल आणि आज हिंद केसरीचा जो मान आहे तो त्याच्या नावावरती करेल. परंतु आज खूप निराशा झाली. काल पण निराशा पदरात पडली, आज पण निराशा पदरात पडली. जाऊ द्या, एका दोन पराभवाने तो काय संपत नसतो. त्याचे अनेक विक्रम त्याच्या नावावरती आहेत. आणि नक्कीच कमबॅक बकासूरचं कधी होईल? नक्कीच होईल. बकासूरचं कमबॅक जे आहे ते आता तुम्हाला महाराष्ट्र केसरीच्या कदमवाडीच्या मैदानामध्ये दिसेल. बकासूर टॉपच्या पैरामध्ये दिसेल, कारण तुम्हाला माहितीच आहे बकासूर कोणाचं उसने ठेवत नाही आहे. नक्कीच आज खूप वाईट वाटते, कारण की तो बैल एक चांगला पळत होता, परंतु ड्रायव्हरची चुकी होते का बकासूरनं इकडे वडला फाटीत, का त्या बैलानं दाबला. आता काय होते, हार झाली की कारणं द्यायला आपण देतोच काही ना काहीतरी, पण शेवटी कसं असतं त्या फाटीचाच काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे. तुम्ही बघितले भरपूर गाड्या, काल पण गाड्या तोंडाला जाऊन खाली पडल्या त्या. नक्की तुम्ही बघा नीट व्यवस्थित. मी काय असं काय मनाचं सांगत नाही. नक्कीच खूप वाईट वाटते, कारण आज असं वाटत होतं की बकासूर काहीतरी कमाल करेल आणि या बैलगाडा क्षेत्रातला तो देव आहे. नक्कीच आज तो देव. जाऊ द्या, कसं आहे, प्रत्येकजण बैल घेऊन मैदानात तिथं येत असतो, विजयाच्या अपेक्षेनेच येत असतो, कारण आपल्याला बी असं वाटतं की आपला बकासूरनं आज जिंकावं. परंतु बाकीचे पण बैल जिंकायलाच आलेत. कधी कधी आपल्याला पराभव पण सहन करावा लागतो. नक्कीच आज आपण काल पण पराभव सहन केला ओपनच्या मैदानात हिंद केसरीच्या माळशिरसच्या 61 फाट्याच्या, आणि आज पण पराभव आपण आदतच्या 61 फाट्याच्या माळशिरसच्या मैदानात. जाऊ द्या, 2 पराभव सलग झालेत. नक्कीच आता 2 मैदानं पुढची पडतील, तिथं नक्कीच आपला बकासूर जो बैल आहे तो गुलाल घेईल, संबंध महाराष्ट्राला दाखवून देईल की तो काय चीज बैल आहे. परंतु आज काल राजा पळाला नाही, छत्रपती संभाजीनगरचा तो शाकीर भाई यांचा, परंतु आज तो बैल जो आहे तो पळाला. त्या मैदानात त्याचा पळ चांगला होता. खूप सारे शुभेच्छा देतो मी त्या 2 बैलांना. धन्यवाद. या